फायनली 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या ग्राहकांसाठी ॲडिशनली 20% पासून ते 35% पर्यंतच्या सोलार रूफटॉप सबसिडीची स्कीम इम्प्लिमेंटेशनला सुरुवात झाली. PM सूर्यघरच्या 30,000च्या सबसिडीबरोबरच स्टेट गव्हर्नमेंटची अधिकची 10,000 पासून ते 17,500 पर्यंतची अधिकची सबसिडी मिळणार. आता या अधिकच्या सबसिडीसाठी ग्राहक पात्र आहे की नाही हे चेक करावे लागणार नाही, कारण अशा ग्राहकांची यादी MSEDCLने ऑलरेडी तयार केली आहे. त्यामुळे ग्राहक नंबरवरूनच कळणार की ग्राहक पात्र आहे की अपात्र. अशा ग्राहकांसाठी मिळणारी जी सोलर रूफटॉपची 1 किलोवॅटची सिस्टम आहे त्याची बेंचमार्क कॉस्ट गव्हर्नमेंटने 50,000 ठेवली आहे, ज्यातून कॅटेगरीनुसार म्हणजे ग्राहक कॅटेगरीनुसार 20% पासून ते 35% पर्यंत सबसिडी मिळणार. परंतु खरी वस्तुस्थिती अशी आहे की सोलरची 1 किलोवॅटची सिस्टम ही 50,000मध्ये बसू शकत नाही. पण याचा अर्थ असाही नाही की स्कीम इम्प्लिमेंट होणार नाही. यामध्ये सोलर EPC वेंडर्सनी ज्या त्या साईटनुसार ॲडिशनल कॉस्ट कोट करू शकतात. फक्त सबसिडी मात्र 50,000लाच मिळणार आहे. जनरली विचार केला तर 1 किलोवॅट सिस्टमची कॉस्ट ही अंदाजे 75,000 पासून ते 85,000 पर्यंत जाते. त्यामुळे लाभार्थीचा हिस्सा स्कीमनुसार म्हणजे स्कीममध्ये दाखवल्याप्रमाणे 2,500 ते 10,000 नसून अंदाजे ते 27,000 पासून ते 35,000 पर्यंत असणार आहे. कारण या सबसिडी स्कीमसाठी लागणारे जे सोलर पॅनल आहेत त्याची कॉस्ट ही नॉन सबसिडाइज स्कीमसाठी लागणारे सोलर पॅनलच्या तुलनेत 40 ते 45% महाग आहेत. या सबसिडी स्कीमचा ओव्हरव्ह्यू बघता इलिजिबल कंझ्युमर आणि सबसिडी ही पुढीलप्रमाणे. पात्र ग्राहक 2024-2025 मधल्या कोणत्याच महिन्यामध्ये 100 युनिटपेक्षा जास्त वीज वापर नसावा. नंबर 2, वैध वीज कनेक्शन थकबाकी शिवाय असावे. नंबर 3, दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना प्राधान्य राहील. आता यात MSEDCLची BPLची म्हणजे दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची व्याख्या थोडी वेगळी आहे. MSEDCLनुसार ग्राहक ॲव्हरेज 30 युनिट महिन्याच्या हिशोबाने 360 युनिट वार्षिक अशी आहे. त्यामुळे BPLमधला ग्राहक हा MSEDCL निवडणार की रेशन कार्डवरून ठरणार हे अर्ज केल्यानंतरच समजणार. आता कोणत्या ग्राहकाला किती सबसिडी मिळणार? नंबर 1, दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना 35%, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी 30% आणि सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 20% सबसिडी मिळणार. या स्कीममध्ये काम करणाऱ्या सोलर EPC कंपन्या म्हणजे वेंडर्ससाठीचे गाईडलाईन्स, कस्टमर कोण, कुठे शोधावे लागणार, यासाठीची लिस्ट कुठे मिळणार, किमतीबाबतची डिटेल्स हे सर्व नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.